प्राथमिक आणि खासगी अनुदानित शाळांतील शिक्षकांच्या शिक्षणाच्या मुख्य जबाबदाऱ्या असूनही मौदा तहसीलदाराकडून शिक्षकांना मदत केंद्रीय स्तरीय अधिकारी म्हणून नियुक्त केले गेले आहे। शिक्षक भरती न झाल्याने अनेक ग्रामीण जिल्हा परिषद व खासगी अनुदानित शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहेत। काही शाळांमध्ये शिक्षकांनी स्वतःच्या वेतनातून पैसे गोळा करून कंत्राटी शिक्षक नेमलेले आहेत। अशा परिस्थितीतही तहसीलदारांनी शिक्षकांना BLO कामात सामील केले आहे। त्यामुळे अध्यापनावर विपरीत प्रभाव व विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात येत आहे। शिक्षकांनी मौदा तहसीलदार यांना निवेदनाद्वारे विनंती केली आहे की शैक्षणिक कामासाठी जेव्हा शिक्षण विभागाने अशैक्षणिक कामातून शिक्षकांना मुक्त करण्याचे आदेश दिले तेव्हाही हे आदेश अंमलात आणावे। शिक्षकांनी मुख्यतः अध्यापनावर लक्ष देण्याची मुभा मिळवावी असे निवेदनात नमूद केलेले आहे। महाराष्ट्र शासनाने शैक्षणिक व अशैक्षणिक कामाचे वर्गीकरण करून अशैक्षणिक कामे जसे की मतदार यादी पुनर्तपासणी शिक्षकांना देऊ नका असा आदेश जारी केला आहे। मात्र अनेक जिल्हा प्रशासनाने या आदेशाचे पालन केलेले नाही। शिक्षकांनी निवेदनाद्वारे तीव्र नाराजगी व्यक्त केली आहे। न्यूज एक्सप्रेससाठी लक्ष्मण मदनकर यांची बातमी। निवेदन कशाच्या संदर्भामध्ये आज? निवेदन शासनाचं म्हणजे काल दिनांक 4 तारखेला तहसील कार्यालय तहसीलदाराचे पत्र आलं आणि त्या पत्रानुसार BLOचं अशैक्षणिक कामं हे शिक्षकांकडे सोपवलेली आहेत। त्या अशैक्षणिक कामाचा भार एवढा वाढला आहे की त्यामुळे आम्ही आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकत नाही। विद्यार्थ्यांना अध्यापनाचं काम जास्त आणि आमच्याकडे अतिरिक्त कामं अशैक्षणिक कामं जास्त झालेत। तसे 23 ऑगस्ट 2014चं एक शासनाचं पत्र आहे। त्या पत्रानुसार BLOचं जे काम आहे हे अशैक्षणिक कामामध्ये त्याची गणना केली आहे। तरीही शासनाने म्हणजे पर्यायाने तहसीलदार साहेबांनी आमच्याकडे हे शिक्षकांना हे कामं सोपवली आहेत। आज परिस्थिती अशी आहे का 2 मे 2012 पासून शासनाने शिक्षकांची कुठलीही भरती केली नाही आणि भरती नसल्यामुळे शाळेतील शिक्षकांची पदं रिक्त पदं असल्यामुळे आम्ही जसे कुठेतरी पर्यायी कॉन्टॅक्ट बेसिस शिक्षक घेऊन वर्ग चालवत आहेत आणि जर आम्ही आमच्या शाळेत 2-2 शिक्षक द्यायचे तर वर्ग सांभाळायचे कोण, विद्यार्थ्यांना अध्यापनाचं काम करायचं कोणी, या सर्व विरोधामध्ये आम्ही हे BLOच्या कामाचा निषेध करतो आहे। त्याचबरोबर आमच्याकडे दुसरं नवभारत साक्षरता अभियान आहे, त्यात काही शिक्षक आहे, त्यामुळे आम्ही परत न्याय देऊ शकत नाही। ह्या सर्व अशैक्षणिक कामाचा वैताग झालेला आहे आणि ह्या वैतागामुळे काल मिळालेल्या पत्रानुसार आम्ही ह्या कामाचा निषेध करतो आणि या कामाचा आम्ही बहिष्कार करतो। त्या संदर्भाने आम्ही आज माननीय तहसीलदार तालुका मौदा यांना हे निवेदन द्यायला आलो आहे।